नमस्कार मंडळी, मी निवेल काम करतोय फार्मामध्ये आणि मी इकडं गावाकडे आलो आहे. काल यात्रा होती त्यामुळं पोळी नाश्त्याला होती. चहा पोळी खाल्ली आणि बाहेर आलो. हे बंड्या पोत्यावर बसलेला त्याचा हालावाला विचारला आणि बाहेर पडलो. इथनं जरा गाडी काढली आणि कंपनीचा युनिफॉर्म शिवाय टाकायचा आहे, त्यासाठी चाललो आहे पप्पा आणि मी. इथं आलो या काकांच्याकडे, ते टेलर आहेत इथं. त्यांच्याकडे आलो माप द्यायला, तर ते म्हणले की फॉर्मल पॅन्ट घालून या, जीनची पॅन्ट नको. मग जीनची पॅन्ट काढून फॉर्मल घातली आणि गेलतो. माप त्यांनी देऊन आलो. यांचा इथे व्यवहार काय तर चाललेला, तिथनं तो व्यवहार बघितला आणि मी मम्मी पप्पा जरा चाललो आहे कोल्हापूरला, कारण भाजी त्यानं आणायची आहे. मग ती भाजी त्याने घेऊन पप्पा इथं शाबूवडं घ्यायला गेलतात, कारण भावाचा उपवास होता. त्याला उपवासाला शाबूवडं आणलं आणि मी जेवायला बसलो. हे बघा, हे सगळे पदार्थ आहेत ना, इकडे गावाकडे आल्यावरच खायला मिळतात. हे आता झुणका भात खायलो, हे गुजरातमध्ये मी लई मिस करत असते, कारण तिकडं काय असं मिळत नाही, सगळं गोडच असते. जेवून येऊन दुकानात बसलेलो, 5-5:30 वाजल्यावर मम्मीने चहा घेऊन आली. हे बघा, दुधाचा घट रबूट चहा, त्यात शाई म्हणल्यावर एकदम परम सुखच हो. संध्याकाळचा चहा असा पाहिजे. चहा पिला आणि जरा काउंटरवर त्यानं फडकं मारायला, अगरबत्ती लावायची टायमिंग झाली ती संध्याकाळची. सगळं फडकं त्यानं मारलं मस्तपैकी आणि अगरबत्ती लावली. इथं जरा गिराईक केलं इकडे तिकडं आणि आता जेवायची टायमिंग झाली ती, मग जेवायला आलो. हरभऱ्याची भाजी, गरगाटा, आमटी, भात, भाकरी सगळं मस्तपैकी जेवलो आणि आता चाललोय झोपायला. ही पण झोपल्यात, आपण पण झोपूया. भेटू उद्या. गुड नाईट.